त्यांना ते बक्षीस देण्यात येईल. मी चौथं बक्षीस जे आहे मी NB खताळ साहेबांना विनंती करतो की ते कोण या ठिकाणी चौथं बक्षीस ज्यांनी मिळवलेलं आहे तो संघ असा आहे की त्या शुभम 11 विभूतवाडी या संघाने चौथं बक्षीस जिंकलेलं आहे. तर मी शुभम पाहुणे, संकेत पाहुणे, अर्णव खर्जे आणि त्यांची टीम की यांना उत्तेजनार्थ एक बक्षीस दिलेलं आहे. यांनी सगळी कामे केली. टीम मध्ये जे कोण असतील नाव न घेतलेले ते सगळे येऊ शकता. जे हजर आहेत त्या टीम मधले सगळे राखीव प्लेयर सहित टाळ्या वाजवणारे यांचे सगळ्या गँग सहित की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि मी सरपंचांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक त्यांना द्यावं. आणि उपस्थितांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद. हे आपली पुढच्या 2 वर्षानंतरची चांगली टीम आहे. यानंतर मी तृतीय बक्षीस जे आहे ते जिंकलेलं आहे. अनावधानाने मी सकाळी त्याचा कॅप्टन झालो होतो, परंतु जिंकल्यानंतर परत कंटिन्यू टीम केली. आणि तृतीय क्रमांक श्रीराम क्रिकेट क्लब विभूतवाडी. तर भैया जावीर आणि माझ्या सहित आमचे राहिलेले सगळे प्लेयर, मग त्याच्यामध्ये आराम करणारे ते पण प्लेयर आमचे होते ज्यांना खेळायची संधी मिळाली नाही. त्या सर्वांना विनंती करतो भैया जावीर आणि त्या टीम मधले सगळे खेळाडू कदाचित 2-3 टीम मध्ये आदला बदली बाबूराव झाले होते, तरी पण आपण एका टीम मध्ये समजून सर्व टीमनी इकडे यावं. अक्षय मोठे नाराज होऊ नका, आपण पुढच्या वर्षी पहिला नंबर काढू. थोडक्यात आपली टीम घसरली तरी पण सर्व टीम मेंबरांना विनंती करतो की बंडू शेठना विनंती करतो की त्यांना फेटा, नारळ आणि माझ्या सहित सगळ्या टीमला त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करावं. धन्यवाद. त्याचबरोबर त्यांनी दुसरं पारितोषिक मिळालं, द्वितीय पारितोषिक. की लय दिवस झालं ही टीम धडपडत होती नंबर काढण्यासाठी, सारखी हारायची. ती डोमकावळा क्रिकेट क्लबनी आज गरुड जेम घेतली. त्यांचे सगळे प्लेयर चेंज केले फक्त कॅप्टन सोडून. आणि त्यांचे 11 प्लेयर आम्ही तयार केले. तर सुनील खर्जे अजून आलेत का आज? नाही बक्षीस आहे. अरे तुझा फोटो काढायचा सारखा आमचा फोटो काढतो इकडे. तो रात्री मी गावला होता असं या रात्री मी चुकून बारोड्याला गावलेला आणि त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढला. आणि टीमला पण बोलवा सगळे डोमकावळा, सुमित पाहुणे आणि सुनील खर्जे. त्यांनी हा प्लेयर सुनील खर्जेनी हा प्लेयर खरेदी केला अचानक लगेच आणि त्यांनी टीम जिंकून दिली. तर मी खताळ साहेब मंत्रालयीन पैशाची पाकिट मायड आहे ते घेऊन त्यांना द्यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या टीम अभिनंदन करायचं आहे. त्यानंतर पहिलं पारितोषिक बक्षीस सुनील थोड्या वेळाने भेटू आपण बाहेर, त्याला खाली घेऊन जावं व्यवस्थित. त्यानंतर प्रथम पारितोषिक सिद्धनाथ क्रिकेट क्लब गारुडी 5001 रुपयाचं कॅप्टन विशाल गुट्टुगडे आणि त्यांची इथं उपस्थित असणारी सगळी टीम. तर सर्व टीम मेंबरांना विनंती करतो आणि सरपंच NB साहेब, SP साहेब आणि खशाबांना सर्व यात्रा कमिटीच्या वतीनं आणि सरपंचांच्या वतीनं हे आपण बक्षीस देतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचंही अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद, तुमचं अभिनंदन. आणि ज्यांनी या लावणीचा प्रोग्राम ज्यांनी खरंच देणगीरूपी सौजन्य आहेत ते सारंग अनुषे फौजी, आप्पा सुदाम खताळ आणि संतोष यांना पुकळे या तिघांनाही आम्ही या ठिकाणी सारंग अनुषेंचे पप्पा गणपत अनुषे यांना विनंती करतो आले असतील तर त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आप्पा सुदाम खताळ हे आले असतील, हनुमंत खताळ आहेतच तरी पण आप्पा सुदाम खताळ आले असतील तर त्यांचे आणि आपले पुकळे साहेब संतोष यांना पुकळे यांचा सन्मान मी
यात्रा कमिटी सरपंच बंडू शेठ आणि SP साहेब NP साहेब नाही त्यांचा आपण करायचं. धन्यवाद सर. या घ्या नाही आहे की NP खर्जे सर यांच्याकडून नाना फुकरे यांचा सन्मान होतोय. श्रीफळ आणि शाह आजच्या लावणीच्या कार्यक्रमाचे सौजन्य. त्याचबरोबर आप्पा सुदाम खातात हनुमंत साहेब आमचे आहेत. गणपत अनुषे या ठिकाणी आले असतील तर त्यांनी त्वरित स्टेजवरती यायचं आहे. नसेल तर त्यांच्या घरामधील कोणीही सभासद असेल तरी त्यांनी तो स्वीकारावा. आणि नाही तरी पण अक्षय मोठे या पुढे सरपंच या कारण यांनी देणगीरूपी मदत केल्यामुळे अजून भरीव असं हा लावणीचा प्रोग्राम खताळ सर खताळ बंधू NP साहेब सगळे करू शकतील. आणि अनुषय मामा अजून पोचले नाहीत तर आपण उद्या त्यांचा तो सन्मान करूया. या की सौजन्य असणारे या इथे नाम वगैरे लावा अगरबत्ती लावा तोपर्यंत. हां हे फक्त लावणी सौजन्याचा सत्कार केला. राहिलेल्या सर्वांचा उद्या आपण मोठ्या उत्साहामध्ये गजाच्या सोहळ्यानंतर शेवटी जो मानपान करणार आहे तिथे कोणाचंही नाव राहणार नाही याची दक्षता घेऊ. पण आज जरा वेळ न वाया घालवता एखादं गाणं खताळ सर म्हणते तसं जास्त होईल त्यामुळे आपण वेळ न दवडता कार्यक्रम चालू करूया. या ठिकाणी सरपंच जालिंदर पाहुणे त्यांना विनंती करतो. सरपंचांना विनंती करतो लावून द्या. सर्वांनी विनंती आहे त्या DJ पशी जे उभारलेले मंडळी आहेत पाया पडून एक धाकटा भाऊ म्हणून सांगतोय सगळी समोर बसा. जे उभारलेले मंडळी आहेत बरमोड्यावर हा सगळे जरा पुढे बसा. मामा बसा निवांत तिथं. आउट आहे ना आउट सर
सगळं चालू केलं आवाज म्हणजे 10 केले सर्वांनी जरा बसून घेतला तर बरं होईल. कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, आम्ही सुद्धा तुमच्यासाठी आलोय. जे माता भगिनी लांब लांब बसले थोडंसं पुढे या पुढं. मावशी ते टॉवेल घातलेले जरा पुढं सारखा या पुढं. कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, अजून महिला येणार आहेत. पुढं सारखा थोडंसं पुढं या इथं पुढे या. ए मावशी या इथं पुढे ये ग माझी आई, ये इथं पुढे या जरा पुढे आला तर तुम्हालाच बघायला मिळणार आहे. कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, या पुढे या थोडं. आया बहिणींच्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. तुम्हीच एवढा ते माग काय हो या की पुढे इकडे जागा भरपूर आहे. जरा पुढे या. हा बसा मावशी, हा बसा. एक नंबर. आया बहिणींना कुठे जाऊन कार्यक्रम बघायला मिळत नाही, म्हणून आजचा कार्यक्रम या मंडळानं तुमच्यासाठी ठेवलाय. लांब लांब बसू नका, थोडंसं पुढे येऊन बसा. हे असे डान्स पुन्हा तुम्हाला फक्त टीव्हीवर पडद्यावर बघायला मिळणार. प्रत्यक्ष बघायचं आहे जरा जवळ बघू शकताय. थोडंसं पुढे येऊन बसा, थोडंसं पुढे या, थोडंसं पुढे या. हा आता जे बरेच मित्र माझ्या समोर बसलेले आहेत. ए बाळ ए त्याचा मुका घे नाही इकडं बघ म्हणा. शांत बस बाळ, हा शांत बस. ते फेटा घेतलेलं शांत बस. शाळेत जातो की नाही? हा लक्ष पुढे दे. फळा इकडं आणि शाळा तिकडं असं नको. इकडे कार्यक्रम चालू आहे. आता बोल नका. ए टोपी शांत बस. झालं ना आता? नाही बसला की ते पाठीमागचा त्याचा मुक्का घ्या पुढे बघ म्हणून सांग. आजचा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी आहे, आम्ही सुद्धा तुमच्यासाठी आलोय. पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. मी राज शेख, मी इचलकरंजीचा. फक्त तुम्हाला हसवण्यासाठी मला इथं बोलवलंय. पोट भरून हसवतो पण पाया पडून सांगतो, मी बोंबला लागलो की लक्ष द्या. इकडे बोलत बसायचं नाही, इकडे लक्ष द्यायचं. तुमच्या आयुष्यात हसला नाही एवढा हसवतो, पण लक्ष द्या. कार्यक्रम चालू करतोय. डीजे सर थोडासा आवाज वाटला तर बरं होईल. हा थँक्यू. अर्ज करता हूँ तुम्हें लेके परमात्मा का नाम, अर्ज करता हूँ तुम्हें लेके परमात्मा का नाम, पढ़कर गीता या अलाम. यहाँ बैठे सभी भाई और बहनों को डीजे श्वेता पुणे की ओर से प्यार भरा सलाम, प्यार भरा सलाम, प्यार भरा सलाम. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण गणपतीची आराधना करतो, गणपतीची आरती करतो. भले तुमचं घर बांधायचं असू दे, लग्न सराई असू दे, कोणत्याही कार्यक्रमाला आपण गणपतीची आरती घेतो. तसंच आमच्याही कार्यक्रमास सुरुवात करत असताना गणपतीचं गीत घेतोय. देवांचा देव अधिपती म्हणजे गणपती, देवांचा देव अधिपती म्हणजे गणपती. आणि त्या गणपतीला स्मरून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आणि सर्वांनी आम्हाला टाळ्या वाजून प्रत्येक गाण्याला तुम्ही कृतज्ञ करावं, आशीर्वाद द्यावं हीच विनंती करतो. सुरुवात करतोय गणेश वंदना. ते पाठीमागं भिंतीपाशी एक मुलगा बसलाय, तो लेझर पाडायलाय. कृपया